राठोड यांना धन्यवाद. चला सामन्याला सुरुवात करा. सेमीफायनल क्रमांक दुसरे आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. उपस्थित सर्वच मान्यवरांचा आणि तमाम क्रीडा रसिकांचा आम्ही सेक्टर 18 प्रीमियर लीग 2025 या पर्वामध्ये सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. चला शांतता थोडीशी बाळगायची आहे आपणास आम्ही विनंती करतोय. सेमीफायनल नंबर 2 आणि पहिल्या सेमीफायनलमध्ये आपण पाहिलं असेल की टीम राम योद्धा या टीमने मेगा फायनलमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर मॅच नंबर 2 आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. उपांत्य फेरीचा दुसरा सामना मॅच ऑन पहिला बॉल सन्मानजनक स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या बॉलवर आपले इरादे स्पष्ट केलेत बॉलरने देखील. गोलंदाज अमोल आपल्याला पाहायला मिळतो. स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे मैत्री टायटन्स या टीमच्या माध्यमातून ॲज अ ओपनर बॅट्समन म्हणून मैदानाच्या आतमध्ये इंटर झालेत सध्याच्या घडीला. मयूर आणि प्रथमेश ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. अमोलचा हा बॉल लेग स्टिकच्या बराचसा बाहेर हा बॉल रिलीज केला जातोय. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या पर्यंत दर्शवतात. अवांतर स्वरूपामध्ये आणखीन एक धाव या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. तर अभिजित दादा दंद्रे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील दादा यायचं आहे. आपलं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. तर विशालदादा गाडगे यांच्या शुभ सन्मान अभिजित दादा दंद्रे यांचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. 1 रन आतापर्यंत धावफलकावरती. फटका फसलाय. ज्या विकेटसाठी जाया विणलं त्या जायामध्ये फलंदाज अडकला. विकेट क्रमांक पहिला प्रथमेश या ठिकाणी होईल बाद. मागच्या मॅचमध्ये ज्या बॅट्समनने आपल्या अफलातून केहीच्या जोरावर आपल्या टीमला वर्चस्वामध्ये आणलं होतं तो फलंदाज सध्याच्या स्थितीला मात्र कोणतंही खातं न खोलता मैदानाच्या बाहेर मात्र परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅट्समन सध्याच्या स्थितीला आकाश पाटील आपल्याला पाहायला मिळतील. विजयाची गवसणी घालण्यासाठी आकाश पाटील यांना मात्र एक नेत्रदीपक खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. अमोल स्ट्रायकिंगला नवीन बॅट्समन 1 डाऊनसाठी इंटर झालेला फलंदाज आकाश पाटील सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतात. एक मोठा स्कोर उभारायचा मेगा फायनलमध्ये दाखल होण्यासाठी. सेकंड सेमीफायनल हलक्या हाताने कट केला आहे परंतु या क्षणाला एक धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. ताकदीचा पुरेपूर वापर करावा लागेल या मॅचमध्ये. कल्पकता भरलेली बॅटिंग साकारावी लागेल आकाश पाटील या फलंदाजाला. परंतु अमोलचं देखील कौतुक करावं लागेल. चांगली लेन चांगल्या लाईनने तो गोलंदाज करतोय आपल्या टीमसाठी या सेकंड सेमीफायनलच्या मॅचमध्ये. तर नुकतेच ज्यांचं आगमन आपल्याला पाहायला मिळते माजी नगरसेवक आदरणीय काशीनाथजी पवार साहेब यांचं आगमन देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समेत आदरणीय विजयजी माने साहेब यांचं आगमन देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने आपल्याला पाहायला मिळते. गेले अनेक वर्ष या स्पर्धेसाठी आदरणीय काशीनाथजी पवार साहेब असतील त्याचबरोबर विजयजी माने साहेब असतील यांची उपस्थिती आम्ही गेली अनेक वर्ष पाहिली आणि आज देखील त्यांचं शुभ आगमन या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी होतोय. अंगाचा वेध घेतलाय. डॉट बॉलची समाप्ती सध्याच्या स्थितीला या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 2 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात.
3 रन आतापर्यंत होतात मैत्री टायटन्स या टीमच्या धावफलकावरती. नुकतीच ज्यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. हलक्या हाताने दिशा देण्याचा प्रयत्न, चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने, डिक्लेअर स्वरूपामध्ये एक धाव या ठिकाणी ॲड होते. तुम्हाला सर्वांचं लाडके आणि माजी नगरसेवक आदरणीय काशीनाथजी पवार साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांच्या समवेत विजयजी माने साहेब यांची उपस्थिती देखील आपल्याला पाहायला मिळते. त्यांचं देखील या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने सहर्ष स्वागत, वेलकम. टीमची धावसंख्या आतापर्यंत स्थिरावली जाते. 4 धावा आतापर्यंत धावफलकावरती. मोठे फटके येणं भरपूर महत्त्वपूर्ण असेल या मॅचमध्ये आकाश पाटील यांच्या माध्यमातून. गोलंदाज या ठिकाणी सज्ज होतोय. स्टेप आउट केलाय, स्ट्रोक चांगला आहे, हा येईल चौकार. जसा चौकार आला आणि त्यानंतर आकाश पाटील नावाची चर्चा या मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाहायला मिळते. एका ओव्हरचा खेळ आतापर्यंत कंप्लीट होतो. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर 1 गडी बाद 8 अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळते मैत्री टायटन्स या टीमच्या धावफलकावरती. 8 रन आतापर्यंत होतात. स्पेल नंबर 2 साठी प्रसादजी डुबल यांना इन्व्हाइट केले. एक महत्त्वपूर्ण मॅच दोन्ही टीमसाठी आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतर मी आमंत्रित करेन आकाशदादा पाटील यांच्या सौभाग्यवती वैष्णवी आकाश पाटील यांना देखील की आपण देखील व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं. आपलं देखील सेक्टर 18 प्रीमियर लीग 2026 या पर्वामध्ये आम्ही सहर्ष स्वागत या ठिकाणी करतोय. टीमची धावसंख्या आतापर्यंत 10 रन. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. आतापर्यंत एक चौकार लगावला आहे आकाश पाटील यांनी, कारण एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे. संघ अडचणीमध्ये असताना आपल्या टीमला सावरणं ही भूमिका प्रत्येक खेळाडूसाठी महत्त्वपूर्ण असते आणि सध्याच्या स्थितीला आकाश पाटील यांना देखील ती किमया करावी लागेल या मॅचमध्ये. बॉलर पुन्हा एक दस्तच जे होत आहेत. प्रसाद डुबल मागच्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली होती. लेगस्टिकच्या बराचसा बाहेर बॉल रिलीज केला. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवत आहेत. अवांतर स्वरूपामध्ये 1 धाव या ठिकाणी ॲड होते आणि आतापर्यंत 9 धावा या धावफलकावरती देखील आपल्याला पाहायला मिळतात. 11 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा, कारण ओव्हर नंबर 2 सध्याच्या घडीला मार्गस्थ आहे आणि आतापर्यंत 7 मिनिटाहून अधिक वेळ झाला आहे. फुलटॉस होता, आडव्या बॅटने ऑन साईडला खेळल्यानंतर एकेरी धाव डिक्लेअर स्वरूपामध्ये ॲड होत असताना आपल्याला पाहायला मिळते. मगाशी ज्या प्रकारे आज अंतिम दिवसाला सुरुवात झाली, या विभागातील प्रत्येक खेळाडू येत्या 365 दिवस खऱ्या अर्थाने या स्पर्धेची आतुरतेने वाट पाहतो. 3 दिवस रंगला जाणारा हा खेळ आज मात्र अंतिम क्षणी हा खेळ येऊन ठेपला आहे. 9+1 टोटल 2 धावा देखील ॲड होत आहेत 2 रनच्या साह्याने. आतापर्यंत 14 रन देखील धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच थोडीशी स्पीडली ऑन करा. फिल्डिंग करणारी टीम पंचांना मी विनंती करतो की सर आपण खेळाडूंना ताकीद करा. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल.
आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. स्टेप आउट करून घेण्याचा प्रयत्न, परंतु या क्षणाला 9+1 टोटल 2 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. एखाद्या नवीन सुपर मार्केटचं उद्घाटन ज्यावेळेस होतं त्यानंतर त्या सुपर मार्केटमध्ये बाय 1 गेट 1 अशी ऑफर ज्यावेळेस लगावली जाते आणि सध्याच्या घडीला देखील 1+1 हे प्रात्यक्षिक मात्र आपल्याला पाहायला मिळते एकंदरीत धावफलकावरती. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतील. अंगाचा वेध घेतलाय, गती परिवर्तनाला प्रत्युत्तर देऊ शकला नाही. पुलर लेनचा बॉल होता, जसा टप्पा पडला थोडंसं प्रभावित केलं गेलं. आकाश जिन्नानी थेट अंगाचा वेध घेतल्यानंतर निर्धाव स्वरूपाचा चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळालाय. 16 रन 16 रन आतापर्यंत धावफलक स्थिरावलाय. स्टेप आउट करून स्ट्रोक केलाय, परंतु या क्षणाला एका सिंगलचा कॉल होता, परंतु चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळाली. कॉन्फिडन्स लेवल हाय झालाय फिल्डिंग करणाऱ्या टीमचा, ज्या प्रकारे चांगली फिल्डिंग होत असताना आपल्याला पाहायला मिळाली. आज संपूर्ण सेक्टर 18 हा रहिवासी परिवार एकत्रित आलाय. 100 खेळाडूंचा थरार आणि 7व्या पर्वामध्ये हा दैदिप्यमान क्रीडा महोत्सव सध्याच्या घडीला सेक्टर 18 प्रीमियर लीगच्या माध्यमातून या ठिकाणी होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचा अंतिम बॉल 16 रन आतापर्यंत होत आहेत. नो बॉलचा इशारा हलक्यादाने दिशा दिली. No+1 टोटल 2 धावा देखील या ठिकाणी ऍड होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्ट्रोक तर जरूर चांगला होता, परंतु तेवढीच ताकदीची फिल्डिंग. पाहता 2 ओव्हरचा खेळ झाला आणि 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत 9 रनच्या सरासरीने 18 रन आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. चला मॅच स्पीड ऑन करा. स्पेल नंबर 3 गोलंदाजीच्या मार्कवर अविनाश स्वतः टीमचे ओनर आहेत. अविनाश यांचा पहिला बॉल टॅप केलाय समोरच्या दिशेने, परंतु रन मिळेल फक्त आणि फक्त एकच. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 19 रन्स आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. इनिंग नंबर 1 पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करतोय मैत्री टायटन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वेट अँड वॉच ही भूमिका वापरली बॅट्समनने. व्हाईट बॉलचा इशारा पंचांनी आमच्यापर्यंत दर्शवला. 20 रन आतापर्यंत धावफलकावरती. एक धावांसाठी चालू असलेला संघर्ष, परंतु त्याचं सामर्थ्य कुठल्या टीमला मिळेल हे प्रश्नचिन्ह देखील सध्याच्या स्थितीला निर्माण झालंय. फुलटॉस होता, परंतु दिशा भरकटली. व्हाईट बॉलचा इशारा पंच आमच्यापर्यंत दर्शवतात. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. स्टेप आउट केलाय, फटका फसलाय. मोठा मासा गळ्याला अडकलाय. एक मोठा विकेट गमावलाय मैत्री टायटन्स या टीमला. हा एक मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. ज्या फलंदाजाकडून अपेक्षा होत्या त्या अपेक्षांचं रूपांतर नैराश्यांमध्ये झालं आणि नवीन बॅट्समन सचिन शिंदे मात्र मैदानाच्या आतमध्ये इंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. सचिन शिंदे यांना मात्र एक दर्जेदार खेळ करावा लागेल. चांगली पार्टनरशिप बिल्डअप करावी लागेल या मॅचमध्ये, कारण पहिल्या इनिंगमध्ये
एक मोठा स्कोर उभा राहायचा आहे प्रतिस्पर्धी टीमच्या विरुद्धामध्ये खेळत असताना. सेकंड इनिंगमध्ये तोच स्कोर मात्र रोखायचा आहे. बॉलिंग करत असताना सचिन शिंदे आलेत. नवीन फलंदाज गोलंदाज अविनाश यांचं कौतुक करावं लागेल. फटका फसलाय, तू चल तो मी आया, या प्रकारचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळालं. जसा फलंदाज या अगोदरच्या बॉलवर बाद झाला मयूर आणि त्यानंतर सचिन शिंदे देखील आल्या पावली माघारी परतलेत. एक मोठा विकेट गमावलाय. ऑन हॅट्रिकवर आहे सध्याच्या स्थितीला गोलंदाज अविनाश. नवीन बॅट्समन रोहित जाधव मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. ऑन हॅट्रिकवर आहे. जे संकट आहे अविनाश याच्या समोर त्या संकटाचा नाश करेल की काय. ऑन हॅट्रिक बॉल आपल्याला पाहायला मिळेल. 2026 मध्ये या पर्वामध्ये हा विकेट हॅट्रिकचा विक्रम अविनाशच्या नावावर होईल की काय अशी उत्कंठा मात्र जरूर लागली. उत्साह वाढलाय हा बॉल पाहण्यासाठी मायबाप प्रेक्षकांचा. गोलंदाज सज्ज होईल अविनाश. हॅट्रिक बॉल. स्ट्रोक तर जरूर चांगला होता परंतु चांगला प्रयत्न केला कव्हरच्या दिशेने फिल्डरच्या दरम्यान. एका रनच्या साह्याने आतापर्यंत टीमची धावसंख्या 22 रन. शेवटचे 2 बॉल शिल्लक आहेत. एक धावांसाठी चालू असलेली ही तळमळ आणि ती तळमळ मात्र पूर्णपणे एक नवी प्रेरणा सध्याच्या घडीला निर्माण करत असताना आपल्याला पाहायला मिळतात या दोन्ही फलंदाजांना. सेकंड सेमीफायनल आपल्या समोर आपल्याला पाहायला मिळते. फुल टॉस होता. ड्राईव्ह केल्यानंतर एकच रन मात्र जरूर मिळाली जाते. एका रनच्या साह्याने आतापर्यंत 23 रन. शेवटचा अंतिम बॉल स्पेल नंबर 3 मधील. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. विकेट करण्याचा प्रयत्न तर जरूर फसलाय. रनआउटची संधी या क्षणाला. बॅट्समन पोहोचलाय सेफ झोन मध्ये. एका रनच्या साह्याने टीमची धावसंख्या 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 24 रन. चोवीस रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. शेवटचं षटक आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड सेमीफायनल आपल्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. बॉलर सज्ज होतील. पहिला बॉल पंचांकडे आशाभूत नजरेने पाहिलं परंतु लाईन चांगली होती. शेवटच्या षटकासाठी गोलंदाज अभिषेकला आमंत्रित केलंय परंतु अभिषेक देखील तेवढीच चांगली कामगिरी करतोय आपल्या टीमसाठी. लॉफ्ट केला. टायमिंग प्रॉपर आहे परंतु या क्षणाला लाईन चांगली होती. सलग बॅक टू बॅक 2 विकेट. बॅक टू बॅक 2 चेंडू. साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे निलेश कोळे यांच्या हस्ते. विजयवाने साहेबांचा सत्कार करण्यात येत आहे निलेश कोळे यांच्या हस्ते. आणि तसंच काशीनाथ पवार साहेबांचा सत्कार प्रनिल उतेकर यांच्या हस्ते करण्यात येत आहे. चला आपण आणि विशाल गाडगे साहेबांचा सुद्धा सत्कार करण्यात येत आहे. एक शुभ सन्मान या क्रीडा विशाल स्पर्धेच्या गाडगे यांचा सत्कार शक्ती शर्मा यांच्या हस्ते करण्यात येत आहे. शक्ती भाई आ जाओ. प्रनिल भाई, प्रनिल पवार साहेबांचा सत्कार करा. विजयजी माने यांचा शुभ सन्मान या ठिकाणी केला जातोय. जय जय जयेश पवार साहेबांचा सत्कार करूया. हाँ तू ही कर चल. शक्ति भाई करेगा. आजा चल दोनों करो. पवार साहेबांचा सत्कार
जयेश शेंडके करण्यात येत आहे. हे जयेश. विशाल गाडगे साहेबांचा सत्कार शक्तीबाई यांच्या हस्ते करण्यात येत आहे. धन्यवाद वेळात वेळ काढून आम्हाला भेट दिल्याबद्दल. चला वेळ जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्पीडली ऑन करा. आलेल्या प्रत्येक मान्यवराचा शुभ सन्मान या क्रीडा स्पर्धेच्या निमित्ताने या ठिकाणी केला जातोय. धन्यवाद साहेब वेळात वेळ काढून दिल्याबद्दल. दरवर्षी तुमचं टायमिंग प्रेम प्रॉपर सदैव असंच सोबत राहू द्या. रनआउटची संधी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु हा प्रयत्न असफल होतोय. आदरणीय विजयजी माने साहेब, आपण या स्पर्धेसाठी भेट दिलीत, आपला अमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिलात, त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार. त्याचबरोबर काशीनाथजी पवार साहेब, आपलं देखील मनपूर्वक आभार. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल. हा बॉल देखील लॉफ्ट केला, टायमिंग प्रॉपर होतं, रनआउटची संधी. बॉलर पुन्हा एकदा सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचे 2 चेंडूंचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आमचे बॉलर पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. प्रकाशजी कलगुटकर या साहेबांचा मोमेंटला विनंती आहे. धक्का बसला आणि फलंदाज देखील या ठिकाणी बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. व्यासपीठावर एक स्थानापन्न दर्जेदार प्रकाशजी विकेट कलगुटकर प्राप्त साहेब. केलाय. इनिंग कंप्लीट होते आणि इनिंगच्या समाप्तीनंतर टीमची धावसंख्या आतापर्यंत जर आपण धावफलकावरती पाहिली, धन्यवाद. 26 रन होतात आणि 27 रनचं टार्गेट असेल. चला मैत्री टायटन्स, आपण फिल्डिंग त्वरित लावून घ्या. झिंजाड काकांना विनंती आहे व्यासपीठावर बसण्यात यावे. झिंजाड काकांना विनंती आहे व्यासपीठावर बसण्यात यावे. कलगुटकर काकांना सुद्धा विनंती आहे. चला तर गोपीनाथजी काळे यांना देखील आम्ही आमंत्रित करतोय की आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. आणि जशी मॅचला सुरुवात होईल तुमच्या समोर पुन्हा एकदा आवाज असेल. आमचे सहकारी समालोचक मित्र विकीजी यांना आम्ही आमंत्रित करतोय की विकीजी आपण आपलं धावतं वर्णन या ठिकाणी साकार करायचं आहे. आपले महिला वर्ग इथे आले आहेत. वैष्णवी पाटील, दिव्या शर्मा, त्याच्यानंतर पूजाताई पडवळ यांना सर्वांना विनंती आहे व्यासपीठावर बसण्यात यावे. तर चला लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये उतरायचं आहे. 27 धावांची गरज आहे या मॅचमध्ये आणि सलामीची जोडी मैदानाच्या आत उतरताना आपण पाहतोय. श्रीजय आणि अनिकेत, श्रेयश माफ करा,
तर या दरम्यान व्यासपीठवरती आपण वैष्णवीताई पाटील यांना पाहतोय. तर मी विनंती करेन दिव्याताईंना की आपण आपल्या शुभ हस्ते वैष्णवीताई पाटिल यांचा मात्र यथोचित सन्मान करायचा है. मैं दिव्या जी से गुजारिश करना चाहूँगा कि आपके शुभ हाथों से वैष्णवी जी का आपको सम्मान करना है. मंच के ऊपर हमारे इस एरिया की कुछ महिलाएं उपस्थित है और उनका यहाँ पे सम्मान किया जाएगा. पाटीलताईंचा इथे मात्र सन्मान केला जातोय वैष्णवीताई पाटील यांचा. धन्यवाद. सेमीफायनल स्टार्ट. मैत्री टायटन्स विरुद्ध आरव किंग्स. जरा विनंती आहे फोटोग्राफर इथे या. चला अटीतटीचा सामना सेमीफायनल 2. टार्गेट आहे 27. 24 चेंडू 27. सज्ज आहे आकाश पाटील. एक सुंदर असा गोलंदाज आकाश पाटील. आवाज कमी करा, हळू करा आवाज. डीजे थोडासा आवाज कमी करा. ओके थँक्यू सो मच. सज्ज आहे आकाश पाटील. पहिल्या ओव्हरचा पहिला चेंडू घेऊन आणि सुंदर असा चेंडू. नो +1 गचाळ गोलंदाजी आकाश पाटील यांच्या मार्फत. हर्षल मोडवी यांचे स्वागत आहे मंडळाच्या वतीने. 0 चेंडू 2 धावा. 24 चेंडू 25 धावांची गरज. भाऊ आकाश पाटील काय करते. पहिला चेंडू खराब टाकला होता. सुंदर असा चेंडू तेवढा सुंदर असा डीच्या घोषित मारलेला आहे. तेवढा धावसंख्येत भर. 1 चेंडू 3 धावा. आपले मुंबई पोलीस नरवळे सर यांना विनंती आहे की व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. सुंदर असा चेंडू. क्या बात है. ये लगा. हेलो हेलो बोल्ड. तू वनडी मार सकता तो मैं तेरा बोल्ड निकाल सकता हूँ. अजिंक्य कुठे असतील तर स्टेजच्या समोर यावे. 2 चेंडू 3 धावा. मुंबई पोलीसचे कर्मचारी नरवळे सरांना विनंती आहे व्यासपीठावर स्थानापन्न व्हावे. दोन चेंडू 3 धावा. सुंदर हा चेंडू टाकलेला. बॅट्समॅन आला अभिषेक कलुडकर. ओ क्या बात है. हलकासा ग्लान्स केलेला आहे. धावसंख्येत भर. 3 चेंडू 4 धावा. विद्यमान नगरसेवक सचिनजी लोटे यांना विनंती आहे व्यासपीठावर स्थानबंद व्हावे. पुन्हा एकदा सज्ज आकाश पाटील. 3 चेंडू 4 धावा. ओ काहीस मिस फील्ड करत असताना सचिन यांच्याकडून 4 चेंडू 5 धावा. चार चेंडू 5 धावा. काहीसं शांत वातावरण दिसत आहे. स्कोअर कार्ड कमी आहे त्यामुळे सिंगल डबलचा गेम चालू आहे आरव किंग्स यांच्याकडून. बघूया आकाश पाटील काय कला दाखवतात. चेंडू झालेले 4, धावसंख्या झाले 5, शेवटचे 2 चेंडू. चला मॅच चालू करा. विनंती आहे मॅच चालू करा. टाइमपास करू नका. अजून फायनल मॅच खेळायची आहे. अनिरुद्ध नार्वेकर यांचं मंडळाच्या वतीने हार्दिक अभिनंदन. आपण वेळ दिल्याबद्दल. पुन्हा एकदा सज्ज आकाश पाटील. 4 चेंडू 5 धावा आणि गचाळ गचाळ गोलंदाजी. काहीसा प्रेशर निर्माण होतोय. 4 चेंडू 6 धावा. काहीशी एकदम शांत वातावरण झालेलं आहे कारण की वन साइड मॅच झुकत दिसत आहे. आणि डॉट बॉल भरून काढला आहे.
त्याच्यानंतर विनंती आहे थर्ड प्लेस साठी मॅच होईल. ती मॅच 3 ओव्हरची राहील. 2 चेंडू बाकी आहेत. 4 चेंडू किती आले 5 बॉल झाले सॉरी 1 टू गो. 5 चेंडू 6 धावा. याच्यानंतर थर्ड प्लेस साठी मॅच होईल आणि चपकोला कडक सुंदर क्षेत्ररक्षण. क्या बात आहे सुंदर क्षेत्ररक्षण. सुंदर असं क्षेत्ररक्षण केलं. सुंदर असा फटका मारलेला अभिषेक यांच्याकडून. ओव्हर 7 रन. ओव्हर 7 रन. माझे ते पैसे नाही दिले बघ. चला टाइमपास करू नका विनंती आहे. अजून थर्ड प्लेसची मॅचची थर्ड प्लेस साठी एक मॅच होणार 3 ओव्हरची. दोन्ही संघांना विनंती आहे टाइमपास करू नका. मिथुन मिथुन सुंदर असा फटका मारलेला. मैत्री आरव किंग्स आणि मैत्री टायटन्स मध्ये चालू असणारा सामना. बॉलिंग करतोय प्रथमेश. सुंदर अशा इथं चौकार मारलेला आहे. अभिषेक अजून लास्ट बॉल आहे या ओव्हरचा. अभिषेक चांगली फलंदाजी करतोय. चांगला इथे पडद्याला हात लावू नका कृपया. प्रेक्षकांना विनंती आहे. छोटी मुलं जी आहेत ऑफ साइडला. शेवटचा बॉल या ओव्हरचा 13 रन्स. प्रथमेश चेक केलाय इथे. अभिषेक बघूया कसा सामना करतोय या शेवटच्या चेंडूचा. चांगला शॉट डिक्लेअर. ओव्हर 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाले ती 14. आता बघूया कोणाला गोलंदाजीसाठी आमंत्रित करतायत टीम मैत्री टायटन्स. आकाश पाटील तुम्ही बघू शकता या स्पर्धेसाठी टी शर्ट ट्रॅक टी शर्ट स्पॉन्सर केले आहेत. त्यांनी जे स्वतःच तिथे खेळत आहेत. चांगला महत्त्वपूर्ण योगदान या स्पर्धेसाठी त्यांच्याकडून आलंय. धन्यवाद. आता गोलंदाजीसाठी आलाय अक्षय काले. एक चांगला गोलंदाज फलंदाज आणि माझा जिवलग मित्र.
बघूया कशी गोलंदाजी करतोय. खूप साऱ्या अपेक्षा आहेत मैत्री टायटन्सला अक्षयकडून. 12 बॉल 13 असा समीकरण. अंपायरचा इशारा वाईटचा. प्रेशर फील करताय तिथे अक्षय. विदाउट प्रेशर बॉलिंग टाकली पाहिजे, तेव्हा चांगला बॉलिंग करू शकतील. आणि हा एकदम चमत्कारिक चेंडू टाकलेला आहे. खूप टर्न झाला. लेग साईडला बॉल टाकलेला, त्याच्यानी डायरेक्टली स्टंप मध्ये आला बाहेरून. जसं शेनवान पाठून बॉल घेतो तसाच आपण प्रेक्षक पाहायला भेटला आपल्याला. चांगली विकेट. समोरच्या टीमच्या आयकॉन प्लेअरला बाद केलेला आहे इथे अक्षय यांनी. आता बघूया कशी गोलंदाजी करतायत. महत्वपूर्ण असतील हे 5 चेंडू. जर कोणती एक्स्ट्रा धाव आली नाही तर खूप डिफिकल्ट होईल आरव किंग्सला. धाव संख्या झाली ती 15. एक बॉल ना. दुसरा चेंडू मस्त इथे डिक्लेअर मध्ये खेळलेला आहे हा शॉट. 1 रननी स्कोर वाढताना 16 सॉरी. तिसरा बॉल या ओव्हरचा. शॉट, गुड शॉट यार. चांगला शॉट खेळलेला, पण चांगली तिथे फिल्डिंग. अशी अपेक्षा नव्हती बॅट्समन कडून का असं शॉट खेळणार, पण चांगली तिथं फिल्डिंग अक्षय काले कडून. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 17 रन झालेले आहेत. 9 बॉल 10 रन्स. 10 रन्स 9 रन्स. मैत्री टाइटन्स का आरव किंग्स. बघूया कोण जिंकतो सामना. आणि हा डिक्लेअर हलक्या हाताने खेळलेला शॉट. 18 रन झालेत. 8 बॉल 9 रन. 2 बॉल या ओव्हरच्या बाकी आहेत. अक्षय बघूया कशी गोलंदाजी करतोय. बॅट्समन प्रसाद याला. प्रसाद बघूया कशी बॅटिंग करतोय या शेवटच्या 2 चेंडूंवर. चांगला चेंडू आणि हा इथे रनआउट. संकेत चांगले अष्टपैलू खेळाडू आहेत, त्यांच्याकडून हा रनआउट बघायला भेटला आपल्याला. मला वाटते संकेतचा नवी मुंबई बॉक्स प्रीमियर लीग मध्ये पण समावेश झालेला आहे संकेतचा. पण ती मॅच सोडून तो आपली 18 प्रीमियर लीगची मॅच खेळायला आलाय. हेच असतं खेळाडूंचं मोठेपण, ज्या या आपल्या स्पर्धेला भेटलेला आहे. थँक्यू संकेत, आपल्या मैत्री टायटनसाठी चांगला योगदान देताना. लास्ट शेवटचा चेंडू निर्णायक असेल हा या मॅचचा. आणि हा डिक्लेअर. 19 रन 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर. लास्टच्या ओव्हरीत धावा संख्या पाहिजे ती 8 रन. 6 चेंडू 8 रन. 8 रन 6 चेंडू. गोलंदाजीसाठी संकेत इथे प्रमुख अस्त्राचा वापर केला मैत्री टायटन्सनी.
रिव्ह्यू घेतला इथे बॅटिंग टीम कडून. तो कॅमेरा नाही आहे, नाही घेतलेला आहे का? नाही, रिव्ह्यू नाही घेतलेला तिथे. 6 चेंडू 8 रन, 8 रन 6 चेंडू मध्ये काढायचे आहेत. बॅट्समन आहे बघूया. संकेत बॉलिंग मार्कवर तयार. अविनाश सामना करेल त्याच्या गोलंदाजीचा. चांगला शॉट डिक्लेअर साठी. धावसंख्या झाली ती 20. सेमीफायनल 2 चा हा सामना आहे. बघूया कोण जिंकतोय आणि फायनल मध्ये प्रवेश करतोय. संकेत तो अविनाश. चांगला शॉट तिथे. रनआउट करण्याचा चान्स नाही घेतला तिथे, कारण की सिंगल गेली तरी मैत्री टायटन्सला काय फरक नाही पडत. मोठा शॉट नाही गेला पाहिजे, चौकार नाही गेला पाहिजे. 4 बॉल 6 रन, 6 रन 4 बॉल. अभिषेक स्ट्राईकला आलाय. जरा शांतता ठेवा क्राऊड. मॅच इथे खूप रोमांच आहे मॅच मध्ये. 6 रन 4 चेंडू. हा चांगला विकेट इथे. संकेत खूप चांगली गोलंदाजी करताना संकेत इथे आपला अनुभव एक्सपिरियन्स जे काय तो खेळलेला आहे. नवीन येणारा बॅट्समन अमोल डांगे, कॅप्टन आहे आरव किंग्सचा आयकॉन. आता बघूया कशी गोलंदाजी करतोय संकेत. तीन बॉल 6 रन्स 3 बॉल. बघूया कसा अमोल सामना करतोय संकेतच्या गोलंदाजीचा. शेवटचे 3 चेंडू 6 रन्स. आणि हा खूपच चांगला चेंडू. आणि मला वाटते इथे मॅच बॅकफूटला गेलेले आरव किंग्स. आणि चांगला गोलंदाजीचा प्रेक्षकांना खूप रोमांच भरून हे केलेलं आहे संकेत यांनी. नवी मुंबईचे स्टार समालोचक उमेश म्हात्रे दादा आलेले आहेत इथे. त्यांना मी विनंती करतो का या कॉमेंट्रीसाठी या 2 बॉलांनंतर. 2 बॉल 6 रन, 6 रन्स 2 बॉल. संकेत टू वैभव. आणि इथे हॅट्रिक इथे झालेली आहे संकेतची. खूपच चांगली गोलंदाजी संकेतने इथे केलेली आहे. तारीफ. खूपच चांगली गोलंदाजी. 1 बॉल 6. इथे सामना हातातून निसटलेला आहे आरव किंग्सचा. आता फक्त त्यांना वाचू शकते ते संकेतच वाचू शकतो काही कुठला एक्स्ट्रा बॉल टाकून. 1 बॉल 6 रन. आणि इथे सामना विजयी होताना मैत्री टायटन्स. खूप शुभेच्छा तुम्हाला फायनल साठी. ऑल द बेस्ट.